नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना 2025 कधी आहेत? यावर्षी किती गुरुवार आहेत? मार्गशीर्ष महिना कधीपासून चालू होणार आहे? यावर्षी 4 गुरुवार आहेत की 5? आणि महालक्ष्मी पूजेचा योग्य विधी काय आहे? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कार्तिक महिना संपून आता पवित्र मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होत आहे. हा महिना हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी आतुर असलेल्या भक्तांसाठी या महिन्यात येणारे गुरुवार विशेष फलदायी ठरतात. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या समाप्तीनंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो. यंदा मार्गशीर्ष महिना शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे आणि या पवित्र महिन्याची सांगता शुक्रवार दिनांक 19 डिसेंबरला होणार आहे. हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मीला समर्पित असल्याने विशेष शुभ मानला जातो. देवी महालक्ष्मीच्या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अत्यंत महत्त्वाचे असतात. या गुरुवारी अनेक महिला महालक्ष्मीचं व्रत करून त्यांची मनोभावे पूजा करतात. यंदा 2025च्या मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार असणार आहेत. हे गुरुवार कोणत्या तारखेला येत आहेत ते आपण पाहूयात. पहिला गुरुवार येतोय 27 नोव्हेंबर रोजी, दुसरा गुरुवार आहे 4 डिसेंबर 2000 रोजी, तिसरा गुरुवार आहे 11 डिसेंबरला आणि चौथा गुरुवार आहे 18 डिसेंबरला. प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. याच महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं मानलं जातं. त्यामुळे या काळात केलेली कोणतीही शुभ कार्य अधिक फलदायी ठरू शकतात. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये मांसाहार म्हणजेच मार्गशीर्ष म्हणजे सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष आहे असं म्हटलंय. त्यामुळे हा महिना भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात भगवान राम आणि देवी सीतेचा विवाह झाला असंही मानलं जातं. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याने महालक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू या दोघांचीही कृपा आपल्याला प्राप्त होते, ज्यामुळे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. नवविवाहित जोडपे देखील लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत करत असतात. मराठी पंचांगानुसार आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडरमधील 9वा महिना असतो. या महिन्याला अघन महिना असेही म्हटले जाते. 2025 मध्ये मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे 21 नोव्हेंबर रोजी शुक्रवारपासून आणि हा महिना शुक्रवारी 19 डिसेंबरला संपणार आहे. म्हणजे जवळपास 1 महिनाभर आपण या पवित्र महिन्याचे महत्त्व अनुभवू शकणार आहोत. आता आपल्या मनात प्रश्न असेलच की मार्गशीर्ष महिन्यात नेमके किती गुरुवार आले आहेत? तर आधी सांगितल्याप्रमाणे 4 गुरुवार आहेत आणि पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला, दुसरा गुरुवार हा 4 डिसेंबरला, तिसरा गुरुवार हा 11 डिसेंबरला आणि चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला आलेला आहे. या 4ही गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाहिले जाते. आता मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी पूजेची योग्य पद्धत काय आहे ती आपण पाहणार आहोत. तर मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पकडले जाते. पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करून त्यानंतर स्वच्छ पाटावरती किंवा चौरंगावरती लाल रंगाचे वस्त्र अंथरलं जातं. त्यावरती तांदळाचा कलश ठेवला जातो आणि त्या कलशामध्ये पाणी ठेवलं जातं. कलशावर हळद कुंकू लावून त्यात पाणी, दुर्वा, पान, सुपारी घातली जाते. कळशावर विड्याची पानं किंवा आंब्याच्या पानांच्या डहाळ्या किंवा पंचपत्री ठेवल्या जातात. त्यावर श्रीफळ ठेवले जाते. पाटावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित केली जाते. त्यानंतर विडा, खोबरं, फळ, खडीसाखर आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. मनोभावे महालक्ष्मीची पूजा केली जाते. महालक्ष्मी व्रत कथा वाचली जाते आणि शेवटी आरती केली जाते. व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी केलं जातं. मार्गशीर्ष महिना हा केवळ एक महिना नसून तो आध्यात्मिक साधनेचा आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळवण्याचा एक सुवर्ण काळ मानला गेलाय. प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगाची सुरुवात याच मार्गशीर्ष महिन्यात झाली असं मानलं जातं. त्यामुळे या महिन्यात केलेली कोणतीही शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात. एवढेच नाही तर या पवित्र महिन्यात स्नान, दान, जप, तप आणि ध्यान केल्याने अनेक पटींनी आपल्याला अधिक पुण्य मिळत असतं असंही मानलं जातं. विशेषतः अन्न, वस्त्र, गूळ
आणि धन दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे महालक्ष्मीच्या पूजेसाठी आणि व्रतासाठी समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची आराधना केल्याने घरात धन, ऐश्वर्य आणि समृद्धी येते अशी ही धार्मिक श्रद्धा आहे. शिवाय असं म्हणलं जातं की या व्रतामुळे देवी महालक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरात स्वतः वास करते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.